ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करून या म्हणती साधू, अंगा लावून या राख आणि डोळे झाकुनी करत्या पाप. संतांनी या विचारांच्या माध्यमातून जागा करण्याचं काम केलं. परंतु अलीकडच्या काळामध्ये खरात प्रकरणाचं जे घडलं आणि त्यानंतर अनेक भोंदूगिरी असेल किंवा अनेक भोंदू बाबा असतील, त्यांचे एक एक कारनामे आता उघडे आणि पडतायत. परंतु याआधी सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी महाराष्ट्रामध्ये खूप व्यापक प्रमाणात काम करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आहेत श्याम माणूस सर आज बुलढाण्यात आलेले आहेत. सर, सर्वात आधी तर तुमचं महाभूमी डिजिटलमध्ये स्वागत आहे. आज नेमकं काय बुलढाण्यामध्ये येण्याचं प्रयोजन नियोजन? हे खरात बाबा प्रकरण जे महाराष्ट्रामध्ये सध्या गाजतं आहे, त्या निमित्तानं लोकांचं प्रबोधन करावं. कारण हा खरात बाबा काही अपवाद नाही आहे, यासारखे अनेक बाबा आहेत. हा खरात बाबा एवढा फोफावला का? एवढ्या मोठ्या संख्येनं स्त्रिया त्याच्या शोषणाला का बळी पडतात? ही सगळी कारणं लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोचवावी याकरता आज जाहीर व्याख्यान आहे. बुवा तेथे बाया, खरात सारख्या बाबांना स्त्रिया का बळी पडतात, हा विषय घेऊन मी ती मांडणी करतो आहे. हा एक प्रबोधनाचा भाग आहे, कारण ही योग्य वेळ आहे. या निमित्तानं लोकांच्या मनात हे सगळे प्रश्न आहेत की एवढ्या मोठ्या संख्येनं स्त्रिया कशी काय बळी पडतात, मग त्याच्या मागची कारणं काय आहेत, त्याला आपण कसे जबाबदार आहोत, आपणच एक दुसऱ्यांना जे सांगत असतो त्यातून ह्या गोष्टी कशा निर्माण होतात, हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून या पद्धतीचा संपूर्ण दौरा महाराष्ट्रभर आखलेला आहे आणि त्याची ठिकठिकाणी व्याख्यानं सुरू आहे. 18 तारखेला अकोल्याला झालं, 20ला इथे आहे, 22ला नाशिकला आहे, 24ला नंतर नागपूरला आहे, त्यानंतर 25ला अमरावतीला आहे, 27ला वर्ध्याला आहे. त्यानंतर पुढचे कार्यक्रम होत राहतील या पद्धतीने. नक्कीच सर, पण आता राजकीय व्यक्तींचा जो सहभाग आहे खरात प्रकरणामध्ये तो सुद्धा पाहायला मिळाला. त्या संदर्भात तुमचं नेमकं काय मत आहे? नाही, राजकीय व्यक्ती काही आकाशातनं पडत नाही, ते आपल्यामधनंच असतात. जेव्हा हजारो इतर माणसं त्यांना बळी पडतात किंवा त्यांच्या माध्यमातनं त्यांची फसवणूक होते बाबांच्या माध्यमातनं, त्याच पद्धतीनं राजकीय माणसांची सुद्धा होते. त्यांच्यावरही याच पद्धतीचे संस्कार असतात. जी माणसं काही हुशार असतात ती बाबांच्या एकूण वर्तुळाचा फायदा घेण्यासाठी म्हणून बाबांकडे जातात, पाया पडतात, पण ती फसत नाही बाबांना. जर ती माणसं बाबांना फसत असतील आणि आपण मुख्यमंत्री बनावं किंवा अमुक बनावं म्हणून पूजा अर्चा करून घेत असतील, त्याचा अर्थ ती माणसं स्वतःच अंधश्रद्धा आहेत, ती स्वतः बळी आहेत. तर त्यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे ना. आपण राजकीय माणसांना वेगळं का त्यातनं ओढावं? नाही, नक्कीच. आता सर, एक शेवटचा प्रश्न आहे. 2013 मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे अंधश्रद्धा विरुद्ध कायदा हा निर्माण झालेला होता. त्यामध्ये तुमचं सुद्धा एक महत्त्वाची भूमिका होती. परंतु त्यानंतर एकंदरीतच त्या अंधश्रद्धा जेव्हा फोफावली ती मध्यंतरी दरम्यानच्या काळामध्ये प्रभावी कुठेतरी अंमलबजावणी झाली नाही कायद्याची, किंवा त्यामध्ये तत्कालीन सरकार अपयशी पडलं असेल, काय वाटतं त्याचं? जादूटोणा विरोधी कायदा 2013 मध्ये संमत झाल्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. या कायद्यामधला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला आहे, ड्राफ्ट केलेला आहे. या कायद्याचं व्यवस्थित प्रबोधन करण्यासाठी ही कमिटी काम करत होती आणि या कमिटीचा मी सहअध्यक्ष आहे. कॅबिनेट मंत्री याचे अध्यक्ष असतात, राज्यमंत्री उपाध्यक्ष असतात. ते काम देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर पूर्णतः थांबलं. पहिल्या टप्प्यामधलं जे काम सुरू होतं त्यांनी थांबवलं नाही, पण पुढचं काम कधीच सुरू होऊ दिलं नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रभरामध्ये या कायद्याचं प्रबोधन झालेलं नाही आणि म्हणून अशोक खरात सारखे बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकले. नाही तर खरात सारखा बाबा 100% संपला असता असं नाही, पण तो एवढा मोठा कधीच बनू शकला नसता. किंवा आजूबाजूच्या वातावरणामध्ये जेव्हा माणसं सारखं सांगत असतात हे खरं नाही आहे, हे खोटं आहे, हे खोटं आहे, त्यावेळेस त्यांचंही मोराल खालावतं जे बाबागिरी करत असतात ते, आणि लोकही सहजासहजी त्यांना बळी पडत नाही. वस्तुस्थिती आहे आणि म्हणून याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र सरकारने हा कायदा केल्यानंतर त्याचा प्रचार प्रसार केला नाही, हे सत्य आहे. त्याकरता ते तेवढेच जबाबदार आहे. 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते देवेंद्र फडणवीस, आता सुद्धा तेच आहे. त्यांच्या म्हणजे पहिल्या मुख्यमंत्री जेव्हा पहिल्यांदा होते तेव्हा हा कायदा खऱ्या अर्थाने अंमलात आलेला होता, परंतु आता सुद्धा ते मुख्यमंत्री आहेत. काय सांगाल? नाही, मुळात त्यांच्या काळामध्ये तो अंमलात आला नाही, फक्त त्यांनी थांबवलं नाही. जी प्रक्रिया त्या काळात सुरू झाली होती, जो प्रोजेक्ट ठरला होता, तो प्रोजेक्ट फक्त त्यांनी थांबवला नाही, त्याला चांगल्यापैकी सपोर्ट केला. पण पुढे जो त्यांना राबवायचा होता, जो त्यांच्या अखत्यारीत होता, तो त्यांनी मुळीच राबवला नाही. उलट टोलवाटोलवी केली, सारखी टोलवाटोलवी केली. फडणवीसांच्या दुर्लक्षामुळे अंधश्रद्धा वाढली. दुर्लक्षामुळे नाही, त्यांना इथे समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा वाढवायच्या आहेत म्हणून. केवळ दुर्लक्ष नाही आहे, वाढवायची.
ते इतके अडाणी आणि अज्ञानी नाही आहेत की दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे हे झालं. तर नक्कीच हे होते श्याम मानव सर. ते आज बुलढाण्यामध्ये आलेले आहेत आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात प्रचार करण्यासाठी आता या बुलढाण्यापासून अनेक दौरे सुद्धा होणार आहेत. आपली भूमिका त्यांनी आता स्पष्ट केलेली आहे. डिजिटल महाभूमीसाठी अभिषेक वर्ते, बुलढाणा.